गणेश वंदनाने होणार आहे. गजेंद्र तांबणे हे त्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. पहिला स्लॉट किंवा पहिला विभाग जो आहे तर त्याच्यामध्ये द्वंद्व गीतं आहेत, ड्युएट सॉंग्स आहेत. पहिलं गाणं जे आहे तर ते आज रपट जाए हे गाणं आहे, जे मी आणि शर्वरी आम्ही दोघंजण गाणार आहे इथे. दुसरं गाणं जे आहे तर ते टिप टिप बरसा पाणी, श्रद्धा आणि महेश तांबणे. कृपा करून हात वरती करा की जे जे लोक आहेत ते, म्हणजे आपल्याला प्रेझेन्स बरोबर समजेल. थँक्यू. तिसरं गाणं जे आहे तर ते रिमझिम के गीत सावन गाये, अनघा आणि महेश राघवेंद्र तांबणे. यस. ए मेरे हमसफर, आदिती आणि अजय तांबणे. आदिती आणि अजय तांबणे. ओके, त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. त्या जागी प्रदीप भालेराव हे कविता पेश करणार आहेत. धुंदी कळ्यांना, रसिका आणि गजेंद्र तांबणे. छबीदार छबी, अनघा वहिनी आणि निलेश तांबणे. इतनी सी खुशी, गौतम आणि शलाका तांबणे. हा पहिला पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये विविध कला गुणदर्शन, त्याच्या अंतर्गत पहिला जो कार्यक्रम आहे तो बरसोरे मेघा आणि कोई लडकी. वैशाली तांबणे कुलकर्णी, वासंती तांबणे देशपांडे. दुसरा कार्यक्रम जो आहे तो स्किट परफॉर्मन्स आहे. मला असं वाटतं बहुतेक अर्चना तांबणे ज्या आहेत त्या नाही आहेत. त्या जागी आपले सिनियर मेंबर बिजू दादा, प्रकाश तांबणे हे एक कार्यक्रम किंवा एक स्किट पेश करणार आहेत. बिजू दादा आहे का? येत आहेत. तिसरं जे आहे तर ते कविता वाचन आहे. अलका काकू ज्या आहेत त्या आहेत. थँक्यू. चौथा कार्यक्रम जो आहे तो भगवद्गीतेचा आहे, 15वा अध्याय. प्रीती काकू तो अध्याय म्हणणार आहेत. कविता वाचन श्रुती तांबणे. तिसरा पार्ट जो आहे, थर्ड पार्ट, त्याच्यामध्ये श्रावणात घन निळा, पल्लवी तांबणे. कौन आया मेरे मन के द्वारे, चामू काका. ते बहुतेक गाणं बदलतील, फ्रीडम. तिसरा जो परफॉर्मन्स आहे तो विठ्ठलाचा अभंग आहे, श्लोक तांबणे. फुलले रे क्षण माझे, रचिता तांबणे. माझे जीवन गाणे नाट्यगीत, दत्तात्रय तांबणे. चेहरा है या चांद खिला है, महेश लक्ष्मीकांत तांबणे. मूर्तिमंत भगवंत भेटला, जयश्री तांबणे. एक घडी और ठहर गझल, सायली तांबणे गानू. चौथा पार्ट जो आहे तो पण सोलो सॉंगचा आहे. नीले नीले अंबर पर, अजय तांबणे. अजय आहे ना? रिमझिम गिरे सावन मी म्हणणार आहे. रिमझिम पाऊस पडे सारखा, श्रुती तांबणे. नाद निर्मिती हा समारोप म्हणून कार्यक्रम ठेवला होता, राणी तांबणे आणि रचिता तांबणे. आणि शेवटच्या एंट्री ज्या आहेत त्या थोड्याशा पुढे जाऊ शकतात. त्याच्यामध्ये आहे द्वंद्व गीत, एक दिन आप हमको, मितेश आणि अन्वयी तांबणे आहेत ना. सोलो गीत माझी रेणुका माऊली, श्रद्धा तांबणे. आणि खिलते है गुल यहाँ, धवल रत्नपारखी. आणि याच्यानंतर क्लोजिंग रिमार्क्स जे आहेत तर ते निलेश देणार आहे. ओके, तर नमस्कार मंडळी, मी चंद्रशेखर तांबणे. आज मी इथे तुमच्यासमोर कलाकार कट्ट्याच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि मी आजच्या कार्यक्रमाचा निवेदक, सूत्रसंचालक म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. आधी आपण सर्वात प्रथम टाळ्याच्या जोरदार गजरामध्ये सगळ्या कलाकारांचं स्वागत करू. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी निलेशचे आभार व्यक्त करतो, कारण निलेशनी सगळ्यांना एकत्र आणण्याचं जे कसब आहे, जो ग्रुप बांधून ठेवण्याचं जे कसब आहे, जे इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटरचं जे कसब आहे ते पार पाडलेलं आहे. तर मोठ्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निलेशसाठी. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तांबणे घराण्याच्या सर्वात ज्येष्ठ मंदाकिनी देवराव करजगीकर, आपल्या सगळ्यांच्या मंदात्या,
तसेच दिगंबर पागे, इंदुअत्या उज्जैन यांचे चिरंजीव जे आज आपल्यात नाही आहेत, त्यांना आठवून आणि 2 मिनिट स्तब्ध उभे राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. मी सर्वांना विनंती करतो की आपण ज्या जागी आहात त्या जागेवरती 2 मिनिट उभं राहा. धन्यवाद. जनपळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. कवी भारत आंबे यांची जी रचना आहे ती किती रास्त आहे. एनिवे, द शो मस्ट गो ऑन. तर आज 30 जुलै 2023 आपण सर्वजण श्रावण अधिक महिन्यामध्ये इथे भेटत आहोत. मी तांबणे कलाकार कट्टा याचा सदस्य या नात्याने या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. 2 महिन्यापूर्वी मी एक कल्पना या ग्रुपवरती मांडली होती की आपल्यामध्ये असे बरेचसे कलाकार आहेत की ज्यांच्याकडे बऱ्याचशा कला आहेत, बरेच कार्यक्रम सादर करण्याची त्यांची इच्छा आहे. तर ह्यांना आपण काही ना काहीतरी प्लॅटफॉर्म देऊ. आणि ही कल्पना बाकी सगळ्यांनी उचलून धरली आणि आज आपल्या ग्रुपचा एक कलाकार कट्टा जो आहे तो एक्झिस्ट करतो आहे. आजच्या कलाकार कट्ट्यामध्ये खूपशा एंट्री झाल्या कारण हा परफॉर्मन्स लाईव्ह होता. आणि मी असं सगळ्यांना आवाहन करतो की जसं तुम्ही आजच्या कलाकार कट्ट्यामध्ये लाईव्ह परफॉर्मन्समध्ये जशा स्पॉन्टेनियसली एंट्री देत होता, नंतर आम्हाला थांबवाव्या लागल्या एंट्री, तर तसंच तुम्ही ऑनलाईन आपला कलाकार कट्टा जो आहे, जो दर महिन्यात 2दा होतो, अल्टरनेट शनिवारी संध्याकाळी, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या विविध प्रकारच्या कला, ह्याच्यामध्ये कलेचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. कुणी कला सादर करावी, कशी सादर करावी, कुणी रेसिपी सादर करतं, कुणी स्वतःचं गाणं सादर करतं, कुणी इन्स्ट्रुमेंट म्हणतं, काहीतरी म्हणून दाखवतं किंवा गाणं म्हणतं. त्याला कशाचंही बंधन नाही आहे. कुठल्याही प्रकारची कला जी आहे ते तुम्ही सादर करा आणि आपल्या स्वतःच्या कलेला वृद्धिंगत करा. मागील महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आषाढी एकादशी होती 29 जूनला. त्याचबरोबर महाकवी कालिदास यांची जयंती होती 22 जून रोजी. आषाढी निमित्त विठ्ठलाचा जयघोष करणारे ते वारकरी आपण अनुभवले आहेतच. पहिला पाऊस पडला की महाकवी कालिदास जयंती येते. या दिवसाची आठवण काढण्याचे कारण म्हणजे आपली आजची कलाकार कट्ट्याची थीम, रिमझिम पाऊस पडे सारखा, प्रेम आणि विरह. कालिदास हा सरस्वतीचा मानसपुत्र आहे असं म्हणलं जातं. 4व्या आणि 5व्या शतकामध्ये हा महापंडित राजा विक्रमादित्याच्या दरबारातील राजकवी होता. संस्कृत भाषेला गिर्वाण भारतीचा दर्जा मिळवून देण्याच्यामध्ये कालिदासाचे खूप मोठे योगदान आहे. आषाढाचे नाव निघाले की जसं काही खवय्यांच्या मनामध्ये आखाड तळण्याचे वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळे विचार येतात. पण आषाढ म्हणले की जे आठवतं ते आषाढस्य प्रथम दिवसे, महाकवी कालिदासाचे मेघदूत. आषाढ आणि श्रावण म्हणले की साहजिकच हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. ही बालकवी त्र्यंबक नारायण ठोंबरे यांची जी सदाबहार कविता आहे ती आठवते. मन प्रसन्न होतं आणि चित्तवृत्ती हर्ष उल्लसित होतात. हे ऋतुचक्र जे आहे हे सतत चालू असतं. नेहमीची येतो मग पावसाळा. ऋत म्हणजे शाश्वत सत्य. आधी उन्हाळा, मग पावसाळा आणि मग हिवाळा. प्रत्येक ऋतूचे असे काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतात. पावसाळा हा प्रेमी युगुलांच्यामध्ये विशेष प्रिय असा ऋतू आहे. तो होतासुद्धा, आहेसुद्धा आणि पुढेही राहील. कारण प्रेम आणि विरह या दोन्हीही भावना या ऋतूंमध्ये सगळ्यात जास्त व्यक्त होतात. ग्रीष्माच्या तप्त धरणीला तृप्त करण्यासाठी आपले सर्वस्व घेऊन एक मोठा कृष्णवर्णीय मेघ येतो. त्या तप्त धरतीला आपले सर्वस्व अर्पण केले तर आपण रिते होऊन जाऊ याची पूर्ण कल्पना असूनसुद्धा हा मेघ तिला तृप्त करतो आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता आपलं अस्तित्व संपवून टाकतो. ती धरित्रीसुद्धा
त्याच्या प्रेमाने चिंब होऊन तृप्त होऊन एक अतिसुंदर सुवास ज्याला सोंधी म्हणतात ती पसरवत राहते. कदाचित तिला असं वाटत असतं की हा मेघ, हा नभ, तो असा त्या सुगंधामुळे तरी परत येईल. त्या ग्रीष्मातील तप्त धरणीचे आणि या भव्य काळ्या मेघाचे जे मिलन होते तेथे दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. एक म्हणजे प्रेम आणि दुसरं विरह. या नैसर्गिक भावना निसर्ग इतक्या अगतिकपणे व्यक्त करतो की त्याच भावना मनुष्याकडनं उत्कटपणे व्यक्त होत राहतात. प्रेम भावना कशी, तर त्या तप्त धरणीला मेघाची ओढ जास्ती की त्या गच्च भरलेल्या दाट मेघाला धरणीबद्दल प्रेम जास्ती. धरणी जागा सोडू शकत नाही म्हणून वाऱ्यावर स्वार होऊन तिला भेटायला जाणारा तो मेघ श्रेष्ठ प्रियकराचं प्रतीक की मेघाच्या वर्षावात चिंब भिजून एक अनामिक सुगंध दरवळत ठेवणारी ती धरणी श्रेष्ठ प्रेयसी. मी मध्यंतरी प्रेम म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना विचारला होता. बऱ्याच लोकांची उत्तरं माझ्याकडे आहेत. ते कधीतरी मी तुम्हाला जेव्हा सवड मिळेल तेव्हा सांगेन. माझ्यामध्ये तरी एखादी व्यक्ती जेव्हा कोणत्याही स्वार्थाशिवाय दुसऱ्या व्यक्तीसाठी आपले सर्वस्व अर्पून कसलीही अपेक्षा न बाळगता संपून जाते त्या भावनेला मी प्रेम भावना म्हणेन. प्रत्येकाच्या प्रेमाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत.